विचारांना व प्रतिमांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आदरणीय अध्यक्षा करुणासागर महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्ववेगाने चाललेल्या धम्मकार्यास प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज आयुष्यमान कनिष्क व शुभांगी गायकवाड यांची सुकन्या संगवी यांचा या पूर्व संध्येला 3रा वाढदिवस संपन्न होत आहे आणि अशा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आदरणीय BH गायकवाड गुरुजी, त्याचप्रमाणे उपस्थित बदलापूरवरून स्वप्नीलजी चन्ने, शशांकजी चन्ने आणि पूर्ण परिवार ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मावशी साळवे मावशी ही उपस्थित आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी संगवीचे मोठे पप्पा अश्वजितजी गायकवाड, त्याचप्रमाणे त्यांचा पूर्ण परिवार रोहिणी गायकवाड, त्यानंतर प्रसेनजित गायकवाड आणि सर्वच उपस्थित आहे आणि आत्या ललिता गायकवाड, ललिता खरे आणि त्याचप्रमाणे रोहन खरे, अनिरुद्ध खरे म्हणजे संपूर्ण परिवार उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न होत आहे. तत्पूर्वी आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस कनिष्क गायकवाड आणि शुभांगी गायकवाड हे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका समर्पित करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे तिकडं फोटो काढते, तिकडं बघायचं रे. आदरणीय गायकवाड गुरुजी हे तथागत भगवान किंवा वाना ये बाजूला काढ फोटो 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 मोठं ग्राउंड भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि
सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि स्वमेधयमज्जपमादकाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वनगंधं गुणोपेतं एतं 3 वर्षाची म्हणजे पूर्ण झालेली आहे आज आणि तिचा हा वाढदिवस म्हणजे गायकवाड परिवार त्याचप्रमाणे चन्ने परिवार साळवे परिवार त्याच नंबर या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रीकांत देवडे आणि खरे परिवार आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा संगवीचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहोत आणि त्या शुभेच्छा तर सर्वप्रथम नाव ललिता खरे हे संगवीला शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. शुभेच्छा जातीय वातावरण समाजवाद सर्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करते. आज 7 फेब्रुवारी परीचा वाढदिवस. त्यानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. उपस्थित चन्ने परिवार, साळवे परिवार, खरे परिवार आणि गायकवाड परिवार. पहिला वाढदिवसाच्या आजच्या दिनी खूप खूप शुभेच्छा. तिला पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावो, त्याचप्रमाणे तिची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा. तसेच आज माता रमाई जयंती दिनही आहे, त्याबद्दलही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे दिव्यांशी दीपक आणि वैशाली आहेत. आज दिव्यांशीचाही वाढदिवस आहे. तिलाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तिचंही आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं, तिला चांगले आरोग्य लाभो ही शुभेच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम. जशी चांदणी चंद्राची तशी रमा भीमाची होती ग. जशी चांदणी चंद्राची तशी रमा भीमाची होती ग. या माऊलीची जीवन गाथा परिश्रमाची होती ग. या माऊलीची जीवन गाथा परिश्रमाची होती ग. झिजली खपली उन्हात तपली रमा धण्याला जपली ग. प्रभाकरा रे दीनदलितांसाठी आयुष्याला खपली ग. अर्धांगिणी ती कष्टाळू परिश्रमाची होती ग. या माऊलीची जीवन गाथा परिश्रमाची होती ग. जशी चांदणी चंद्राची तशी रमा भीमाची होती ग. या माऊलीची जीवन गाथा परिश्रमाची होती ग. जय भीम. संगवीला स्वप्नील चन्ने हे थोडक्यातच देतील. बड्डे संगवी गायकवाडचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिला पुढील आयुष्य सुख समृद्धीचा आणि भरभराटी जावो ही सदिच्छा. संगवीला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या समाजाला. गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम वंदन करतो. आज संगवीचा 3रा वाढदिवस. त्यानिमित्त शुभेच्छा. तिचं पुढील आयुष्य भरभराटीचं जावं ही चन्ने परिवारातर्फे शुभेच्छा देतो.
शांततेचा महान संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व तसेच क्रांती ज्योती फुले या सर्व आदर्शांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो व आज आपण या ठिकाणी संगवी कनिष्क गायकवाड हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व जमलेलो आहोत. तर तिला माझ्याकडून वाढदिवसानिमित्त व खरे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तिचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं व भरभराटीचं जावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो व इथेच थांबतो. जय भीम. भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. रमा उपवाशी राहिली दीनदलितांची माऊली, रमा उपवाशी राहिली दीनदलितांची माऊली. ती वगळली जुमान ती वागली नियमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. जय भीम. संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो व आज संगवी गायकवाड हिचा तिसरा वाढदिवस आज सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. त्यानिमित्त संगवी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो व तिचे आयुष्य चंद्राच्या चंद्रकलेप्रमाणे तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो व इथेच थांबतो. जय. उठा वाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा, उठा वाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा. वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा, जोश नवा नव्या क्रांतीची नशाही. जय घोष नवा होऊ दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम वैर्या इशारा हा. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. पावलू चल होशील सफल किती सोसल्या कळा, निर्धार कर हा वार कर घे हाती हा निळा. इतिहास आता करतो कथन गुणवंत आजवर, जय भीमने केली आहे मान आमची वर. दिवस असे उगवले उत्कर्षाचे, पर्व नवे पाहिले आदर्शाचे. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा दरारा हा, जय भीम आमचा किनारा हा, वैर्या इशारा हा. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमांना त्रिवार अभिवादन. आज आमची कन्या संगवी गायकवाडीचा तिसरा वाढदिवस असल्या कारणाने आपण इथे सर्व जमलो आहोत आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा मी एक गीत गात आहे. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केले, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केले. त्याने दिला साऱ्या विश्वाला म्हणतो गाणं
शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते व आज संगवीचा 3रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. 16वे श्री समाधान व भरभराटीचे जावं अशी सदिच्छा. जय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम प्रतिवार अभिवादन करते. आज संगवीचा 3रा वाढदिवस आहे. त्यामुळे माझ्याकडून माझ्या जन्य परिवाराकडनं तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिचं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं एवढं बोलून गायकवाड हे शुभेच्छा दिलेल्या सांगताना शुभेच्छा नाही. जगाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध अर्थवाद, शास्त्रवाद, समाजवाद या सर्व वादांमध्ये दिग्विजयी ठरलेले शोषित पीडित जनतेचे हृदय सम्राट परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करू. धम्म संस्थेच्या माध्यमातून आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो ते तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आज 7 फेब्रुवारी माता रमाई जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि संगवी तिचा 3रा वाढदिवस 7 फेब्रुवारी रोजी आपण या ठिकाणी साजरा करत आहोत, संपन्न करत आहोत. तर संगवीला तिच्या भावी आयुष्याकरता पुढील वाटचाली करता आयु, आरोग्य, सुख आणि समृद्धी आणि तिच्या इच्छा आकांक्षा त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे पूर्णत्वास जावं अशा पद्धतीच्या मंगलकामना शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करून मी तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल संपूर्ण चेन्नई परिवार, त्याच पद्धतीने साळवे परिवार, त्याच पद्धतीने खरे परिवार, शिकांची देवडे या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला स्वागत आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचित लाचार देत होता सारा, आईचा नवमार देत होता सहारा. भीमाई परी चिला पिलवारी, भीमाई परी चिला पिलवारी, पंख पांघराया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता लोपली निराशा. 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नेते नावे मला आईची राणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडवारी, झुंज दिली खरी रामकुंडवारी. दगडगोटे खाया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. भगवान बुद्ध विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज शुभांगी आणि कनिष्क गायकवाड यांच्या कन्येचा 3रा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे आणि या अनुषंगाने तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिला दीर्घ आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो
त्याचप्रमाणे तिच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. आणि कसं आहे, आता प्रसेनजित गाणं बोलला, वाटलं नाही एवढं मोठा प्रोग्रेस, म्हणजे तेवढं एवढं सूर लावून बोलला. म्हणजे एक आपल्या ऍक्टिव्हिटी सुप्त गुण आहे मुलांचे, ते घेरणं गरजेचे आहे. म्हणजे एक स्टेज डेअरिंग, आता हे रोहन असेल अनिरुद्ध असेल, स्टेज डेअरिंग आहे आणि एक धार्मिक वातावरण आहे, आणि त्या अनुषंगाने मुलं घडत गेली. आणि रोहनचा आता एस ए मध्ये एक निबंध स्पर्धा झाली, त्याचा महाराष्ट्रात पहिला नंबर आला. आणि हे सर्व म्हणजे योगदान जे आहे ते गायकवाड परिवाराचं एकत्रित येऊन आपण जे स्टेज डेअरिंग कमवतो ना ते, आणि धार्मिक वातावरण, त्याच अनुषंगाने आता हिचा संगवीचा वाढदिवस संपन्न होत आहे. आपला एकत्र येण्याचा तोही येतोय. आणि आता सुप्त गुण म्हणजे आता मला तर मी विश्वासच करू शकत नाही एवढा सूर लावून गाणं बोललं, पण तिने एक चांगल्या प्रकारे गाणं संपन्न केलं. आणि म्हणजे हे असं मुलांचं बघून थोडंसं आपला उद्देशच आहे का आपण एकत्र येऊ, विचाराची देवाणघेवाण होऊन असं मनमोकळेपणाने सर्व चर्चा होती या माध्यमातून. हा एक उद्देश आहे आपला. आणि एक वंदनाचा कार्यक्रम तो आयोजित वाढदिवस म्हणजे असा एक अशा पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे. मग पुढे आपण पाश्चात्य संस्कृती न जपता एक धार्मिक वातावरणात आपल्या विधीप्रमाणे आपण हा संपन्न केलेला आहे विधी. आणि पुढील वाटचालीसाठी पुनश्च एकदा मी संगवीला लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. आयुष्यमान आदरणीय जे गायकवाड गुरुजी ही आता थोडक्यात शुभेच्छा देतील असं म्हणतात. अभिवादन करून संगवी गायकवाड यांना माझ्याकडून आणि तेवढे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. भगवान बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रथमतः विनम्र अभिवादन. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. या ठिकाणी संगवीचा 3रा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आणि संपूर्ण भारतभर माता रमाईचा 123वा जयंती महोत्सव आपण संपूर्ण भारतभर साजरा करतो. कालपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली. माता रमाईचं स्मारक आपण भारतीय बौद्ध महासभेनं वनंद या ठिकाणी त्यांचं माहेर जिथं जन्म झाला त्या ठिकाणी ते स्मारक आपण संस्थेनं म्हणजे आदरणीय ताईसाहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बनलेला आहे. आणि संपूर्ण भारतभर हा जयंती महोत्सव साजरा होतो. संगवीचा जन्म 7 फेब्रुवारी म्हणजे अतिशय आनंदाच्या या वातावरणामध्ये माता रमाईच्या जन्माच्या दिवशी हा वाढदिवस येतो. आणि असे हे सर्व कार्यक्रम असताना आपण हा घरगुती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माता रमाईचा त्याग, रामाच्या सीतेप्रमाणे जर माता रमाई म्हटल्या असत्या की आता जिथं तुम्ही तिथं मी, तर आज आपण कुठल्या तरी वाड्यावरती, पाटलाच्या वाड्यावरती झाडू मारीत बसलो असतो. बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा त्याग आहे या चळवळीमध्ये तेवढाच महत्वाचा त्याग माता रमाईचा आहे. त्यांनी बाबासाहेबांना अडवलं नाही, थांबवलं नाही, त्यांच्या शिक्षणाला आडकाठी आणली नाही. म्हटलं तर सगळं शिक्षण बाबासाहेबांचं लग्न झाल्यावरच झालेलं आहे. मॅट्रिक पर्यंतच बाबासाहेब अगोदर शिकलेले होते, लग्नाच्या अगोदर. अन्यथा संपूर्ण शिक्षण बाबासाहेबांचं हे विवाह झाल्यानंतरच झालेलं आहे. आणि म्हणून माता रमाईनं संसाराचा गाडा हा संपूर्ण समर्थपणे
स्वाभिमानानं चालवला. काटकसरी होत्या, स्वाभिमानी होत्या आणि तो स्वाभिमान, तो काटकसरीपणा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचा. कालच आपण कार्यक्रमाची सुरुवात केली, तर विषयच होता माता रमाई. आपण जे बचत गट निर्माण केले ते माता रमाईच्या नावामुळे किंवा त्यांच्या त्या काटकसरीपणामुळे. बाबासाहेब प्राध्यापक झाले आणि प्राध्यापक झाल्यानंतर त्या काळात त्यांना सिडन कॉलेजमध्ये 500 रुपये पगार मिळत होता. ज्यावेळेला तो पगार मिळाला तर पहिला पगार त्यांनी रमाईच्या हातात बाबा रामजी बाबांच्या तसबिरी पुढे ठेवला आणि मग रमाईकडे दिला. त्यांनी सगळे कोणाला काय कपडे अमुक तमुक मुलांना सगळं केलं आणि मग परत पैसे मागितले. बाबासाहेब म्हटले की रमा, मला पुन्हा शिकायला जायचंय इंग्लंडला आणि त्यामुळे बाबासाहेब दर महिन्याला 50 रुपये द्यायचे. रमाई अशिक्षित होत्या. बाबासाहेबांच्यामुळे ते पत्र वाचायला शिकल्या, सही करायला शिकल्या. मग त्या काय करायच्या की बाबा आपल्याला हिशोब जमत नाही. आता त्या काळात 50 रुपयाचा पण हिशोब खूप होता. आता एक 30-35 वर्षापूर्वी देखील 5 पैसे 10 पैसे असा सगळा हिशोब चालायचा. तेव्हा मग 50 रुपयाचा हिशोब किती असतो. मग रमाई 1.5 रुपयाची एक पुडी बनवून ठेवायच्या. अशा 30 दिवसाला 30 पुड्या बनवून ठेवायच्या. 1.5 रुपयाची एक पुडी, ती एकच पुडी दर दिवसाला खर्च करायची. म्हणजे दिवसाला 1.5 रुपये खर्च करायचा. शांत बसा. आणि 5 रुपये हे दर महिन्याला बचले पाहिजे. हा बचतीचा आदर्श भारतीय बौद्ध महासभेनं समाजात रुजवण्यासाठी रमाई स्वयंसहायता, स्वयंरोजगार केंद्र आणि बचत गट निर्माण केले. ते आपल्या सगळ्या महिलांनी जीवनामध्ये उतरवायचे आहे. आंबेडकरी परिवार देखील या सगळ्या गोष्टी उतरवतो. आपल्याला माहित होतं बाळासाहेबांचं लग्न झालं 95 साली. त्यावेळेला ते खासदार होते. त्यांनी 50 लोकांमध्ये, मोजक्या 50 लोकांमध्ये राजगृहावरती लग्न केलं. म्हणजे बाबा वायात खर्च असं खूप करता आला असतं ना त्यांना. शिवाजी पार्कला लग्न ठेवता आला असतं. मोजक्या 50 लोकांमध्ये रजिस्ट्रार घरी बोलवून रजिस्ट्रारच्या उपस्थितीमध्ये नोंदणी पद्धतीनं त्यांनी विवाह केला. नंतर बौद्ध संस्कार केले. विवाह बौद्ध संस्कार पद्धतीने केला. हा बचतीचा आदर्श आपल्या सगळ्या महिलांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या कुटुंबाने तो आदर्श देखील आपल्याला घ्यायचा. अशा अनेक आदर्श रमाईचे, ते आदर्श आपल्याला घ्यायचे. आणि संगमी जे आहे त्याची बुद्धी ही तल्लकच आहे, तीक्ष्णच आहे तिची बुद्धी. तर तिला घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. महापुरुष ते आपोआप निर्माण होत नाही. सम्यक शांत बस. आणि आपल्याला कार्यकर्ते महापुरुष निर्माण करायचे. सगळ्यांमध्ये सुप्त गुण असतात. सगळ्यांमध्ये सुप्त गुण असतात. त्या कला गुणांना आपल्याला वाव द्यायचा आहे. आता बच्चू नाही म्हटला, पण खूप सुंदर गीत गायन. आणि त्यानं तर खरं म्हणजे तो मला वाटतं निर्भीड गाणं म्हणत होता. समोर गाणं म्हणाले, ताईंच्या समोर गाणं म्हटलं. ताईने त्याला 100 रुपये दिलेले. खूप सुंदर. त्यावेळेला दीदीपेक्षा लहान होता तो खरं म्हणजे, किंवा दीदी इतका असं. कोणी पाहुणा आला का तो म्हणणार. अशा पद्धतीने ते कलागुण असतात. अनु रोहन यांची स्टेज डेअरिंग झाली. ते कुठेही गाणं म्हटलं तर अतिशय सुंदर गाणं म्हणतात. त्यांना देखील ताईनं बक्षीस दिलेलं काही उपस्थितीमध्ये. तर हे कलागुण आपल्याला निर्माण करायचे. प्रत्येक माणसामध्ये अकुशल देखील गुण असतात. मोडतोडीचे अमुक परीकडे गुण बऱ्यापैकी ते तसं सगळे गुण आहे. धर पेक पेकते, मोडते, तोडते, खूप आहे.
तर तिला ते समजावून सांगून का बाबा ते विधायक कार्याकरी कोणी असेल, परी असेल, सम्यक असेल, त्याला विधायक कामाकडे त्याला लावणं आणि त्याची ती वाढ करणं, जोपासना करणं तुमचं माझं आपलं सगळ्यांचंच काम आहे. एकट्या आई वडिलांचं नाही, आपलं सगळ्यांचं ते काम आहे. ते काम आपण करूया. आणि परी ही माता रमाईच्या जन्मदिवशी जन्माला आलेली, त्यामुळं ते गुण तिच्यामध्ये कसे निर्माण होतील आणि ते तिची वाढ त्या दृष्टीने खूप कशी होईल. शिक्षण अमुक शिक्षणाकडे तर आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायचंय. मुलांच्या शिक्षणाकडे त्याची जशी शारीरिक वाढीकडे आपण लक्ष देतो तसं बौद्धिक वाढीकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचे. त्या दृष्टीनं काय वेळेला मुलांना दापाव पण लागतंय, रागवाव पण लागतंय. दापलं रागवलं तर तो राग व्यक्तिशा नसतो. ते आपण सगळ्यांनी ते विधायक गुण त्याच्यामध्ये रुजवण्यासाठी रागवावं लागेल. तो राग व्यक्तिगत नसतो, तो त्या मुलांमध्ये ते गुण रुजवण्यासाठी तो राग असतो. तर हे गुण या मुलांमध्ये रुजूया. शिक्षणाचं महत्व त्यांना समजावून सांगू. शिक्षण कसं जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल यासाठी प्रयत्न करायचे. आता आपली जी काही परिस्थिती ती बऱ्यापैकी आहे, म्हणजे शिक्षण आपण देऊ शकतो, बऱ्याच वेळेला शिक्षण देऊ शकतो, पण मुलांचं डोकं चालत नाही. मुलांच्या संगती वेगवेगळ्या निर्माण होतात. तर ते देखील लक्ष ठेवणं, म्हणजे हे आता आपले लहान लहान मुलं आहेत सगळे छोटे, परंतु यांच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करून यांच्या शिक्षणाची, हे काय फक्त परीसाठी नाही सांगत, हे सगळ्याच मुलांसाठी, बच्चू पासून तर समीर पासून तर तुमच्या या सगळ्या छोट्या हिच्यापासून सगळ्यांपर्यंत, की त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करून त्या मुलांना शिक्षण कसं होईल आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक निकोप वाढ होण्याच्या दृष्टीनं कार्यक्रमामध्ये आपण जाणं गरजेचं आहे, कार्यक्रमात उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं देखील आपल्याला प्रयत्न करायचा. आपल्याला तुम्हाला सांगतो बाबा विहारात अगदी अडचण जरी असेल तर थोडासा वेळ काढून थोडा वेळ यायचं, पण मग त्या मुलांमध्ये ते परिवर्तन होत आहे. तर त्या दृष्टीनं देखील आपण प्रयत्न करा. रोहनच्या पुन्हा एकदा अभिनंदन करतो, कारण अर्थशास्त्रावरती नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी निबंध लिहिलाय अर्थशास्त्रावरती, आणि ते नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन असं म्हणतात की अर्थशास्त्राचे माझे गॉडफादर, माझे अर्थशास्त्राचे बाप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या बऱ्याच लोकांना माहित नाही की अर्थशास्त्राचे तज्ञ जगामध्ये जेवढे काय आहे, आणि त्यात भारतामध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अर्थतज्ञ, फक्त बॅरिस्टर बाबासाहेब आपल्याला माहिती, कायदे पंडित बाबासाहेब आपल्याला माहिती, घटनेचे तज्ञ बाबासाहेब आपल्याला माहिती, परंतु अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि म्हणून ते अमर्त्य सेन म्हणतात की अर्थशास्त्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे बाप आहे. त्याला ज्या वेळेला पारितोषिक मिळालं त्यावेळेला, आणि त्या अर्थशास्त्राच्या त्या त्यांच्या याच्यावरती रोहन निबंध लिहिलाय तो विषय घेऊन. ही खूप मोठी जमीची बाजू आहे. महाराष्ट्रातून त्याचं कौतुक होत आहे. आपल्याला काय बऱ्याच वेळेला आपल्याला त्या गोष्टीचे तितकं महत्व नसल्यामुळे, म्हणजे माहीत नसल्यामुळे मी सांगितलं बॅरिस्टर बाबासाहेब आपल्याला माहिती आहे, घटनातज्ञ बाबासाहेब आपल्याला, बऱ्याच लोकांना बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ होते म्हणून त्यांना डॉक्टर म्हणतात. ते काही सर्दी पडशाचे डॉक्टर नव्हते, डोक्याचे डॉक्टर नव्हते, अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर होते. आणि त्यांनी जे काही लिहिलंय ना ते या इथल्या चांगल्या चांगल्या लोकांना आहे ना काही वर्षानंतर कळलं. या इथं 1937 साली बाबासाहेबांनी जय
लोकसंख्या नियंत्रणाचं बिल आणलं होतं. ते बिल फेटाळलं त्यावेळेला. परंतु इंदिरा गांधी सारख्या रणरागिणी ज्याला म्हटलंय भारताची, त्यांना आणि जगातल्या म्हणजे एक राजनीती तज्ञ म्हटलंय त्यांना, त्या इंदिरा गांधी सारख्या व्यक्तीला, राजकीय नेत्यांना बाबासाहेबांचा हा लोकसंख्या नियंत्रणाचं बिल कळायला 70 वर्ष लागली. डॉक्टर मनमोहन सिंगांना बाबासाहेब कळायला, अर्थतज्ञ बाबासाहेब कळायला 35 वर्ष लागले. 90 साली त्यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब कळले की ही अर्थनीती अशी करावी लागेल. आणि म्हणून भारताची, आपण माग मंदी आली होती बघा 2014च्या अगोदर, संपूर्ण जगभर मंदी होती 14च्या अगोदर. त्यावेळेला मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान. त्यावेळेला भारतात मंदी नव्हती. अमेरिका इकडं तिकडं लोक कमी केले कामावरून, भारतात मंदी नव्हती. याचं कारण होतं बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनीती. त्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. परीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी रोहन दादाला देखील शुभेच्छा. या निमित्तानं रोहन असेल, अनु असेल, किंवा आपल्याला त्या कॉलेजमध्ये चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. पुन्हा एकदा त्या दृष्टीने देखील अभ्यास पाहिजे. नाहीतर असा आपला हे होईल, सत्कार होईल, स्वागत होईल, हे सगळं त्याचा पॉइंट मिळतात. जमीची बाजू आहे ती, परंतु आपल्याला त्या ठिकाणी देखील तिथं देखील चांगलीच आपली प्रगती झाली पाहिजे. त्या दृष्टीनं देखील त्यांनी देखील प्रयत्न करावं अशी रोहनला, अनुला शुभेच्छा आणि सूचना. परीला पुन्हा एकदा, आताची मुलं तर खूप स्मार्ट आहे सगळी. आपण एक बोललं का ते पुढचं असतंय सगळं. आणि परी ही त्याच्यातलीच आहे. परी दिदी खेळत असताना खूप म्हणजे डॉक्टर, टीचर आणि इतक्या प्रेमानं बोलतात की बाबा ती करणार, परंतु जरा काही नाही. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लो मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह
हर कली का दिल धड़काए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए, तू जिए हजारों